सरकारने घेण्यासाठी प्रयत्न करणार? नाही, आज अधिवेशनचा दुसरा दिवस असताना निश्चित रूपाने कार्यक्रम पत्रिकेवर विशेष बैठक हे वरच्या सभागृहामध्ये लक्षवेधी सूचना घेण्यात आलेली आहे. वरच्या सभागृहामध्ये 4 विधेयक पारित करायचं आम्हाला, प्रश्न उत्तर आहे आणि निश्चित रूपाने काही मुद्दे उपस्थित झाले तर त्याच्या बाबतीत सरकारच्या माध्यमातून जे काही असेल उत्तर देण्यात येईल. आम्हाला वाटते की जे भरती घोटाळा आहे त्या भरती घोटाळा या राज्यामध्ये 2017च्या सालापासून सुरू झालेला आहे. तो API भरतीचा घोटाळा असेल, पोलीस भरतीचा घोटाळा असेल, TET घोटाळा असेल, संपूर्ण भरती प्रक्रिया ऑनलाईन सिस्टम जी डेव्हलप करण्यात आली त्याच्यात व्यापम घोटाळ्याचे काही लोक सामील होते. त्या काळामध्ये ITचं काम बघणारे कौस्तुभ धवसे ज्यांना OSD म्हणून नेमणूक करण्यात आली होती, ती पण नेमणूक त्यांची बेकायदेशीर होती. एखादा बाहेरच्या व्यक्ती तो फायली बघू शकत नाही, पण मागच्या सरकारमध्ये ज्या पद्धतीने OSD नेमण्यात आले त्यांच्या माध्यमातून सगळा घोटाळा करण्यात आला आणि एक त्याच्यात चतुराई दाखवण्यात आली होती की ती लोक पब्लिक सर्वंट नसताना जर काही त्यांनी केलं तर त्यांच्यावर अँटी करप्शनच्या काही कारवाया होऊ शकत नाही. त्यासाठी सिस्टमॅटिक OSD नेमून त्या OSDच्या माध्यमातून घोटाळे करण्यात आलेले आहेत. निश्चित रूपाने चर्चेच्या दरम्यान बरेचसे काही विषय समोर येतील. पुणे पोलीसच्या तपासामध्ये घोटाळ्याचा भाजप कनेक्शन पण हळूहळू उघड होऊ लागलेला आहे. भाई, असं कुठं प्रस्ताव आला आहे का तुम्ही अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करा, 12 आमदारांचं निलंबन मागे घेतो, अशी काही चर्चा झाली आहे? नाही, असं आहे की अध्यक्षपदाच्या बहुमत आमच्या बाजूनी आहे. आता त्यांना वातावरण वेगळ्या पद्धतीचं निर्माण करायचे असेल तर ते करू शकत आहे. पण काल ज्या पद्धतीने ते सांगत होते की विवेक बुद्धीने मतदान झालं पाहिजे, माझं एकच म्हणणं आहे की पार्लमेंटमध्ये निवडणूक होत असताना उघड मतदान होते, वरच्या सभागृहामध्ये उघड मतदान, राज्यसभेमध्ये उघड मतदान, म्हणजे विवेक बुद्धी त्या सगळे खासदारांना नाही काय, वरच्या सभागृहाला नाही काय. आम्हाला वाटते की ते सांगताय सरकार घाबरते. आमच्या स्पष्ट मत आहे सरकार हे पूर्ण बहुमताचं सरकार आहे. त्यांना वाटत असेल की या सरकारला बहुमत नाही तर त्यांची हिंमत असेल तर अविश्वासाचा ठराव त्यांनी आणला पाहिजे. मग त्यांना माहीत पडेल की त्यांच्यासोबत जे आधी होते ते किती लोकांनी क्रॉस केलेला आहे, किती अपक्ष आमदारांचा पाठिंबा त्यांनी गमावलेला आहे. आम्हाला वाटते सरकार पूर्णपणे बहुमतमध्ये आहे. पटल्यावर कधीही त्यांनी अविश्वास ठराव आणायचे असतील आणावा, पण पारदर्शक पद्धतीने एखादी निवडणूक होत असेल तर त्याला त्यांनी स्वीकारले पाहिजे. गोपीचंद पडळकर असं म्हटले आहे की जर मुख्यमंत्रीपदाचा चार्ज अजित पवार यांना दिला तर ते महाराष्ट्रच विकून टाकतील. शिवसेनेचे मुख्यमंत्री करायचा निर्णय पवारसाहेबांनी घेतला होता. 5 वर्ष उद्धव ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री राहतील, त्याच्या बाबतीत कोणाच्या मनात कुठलेही दुमत नाही. आणि ज्यांना मतदारसंघामध्ये कोणी विचारत नाही, मतदारसंघामध्ये लोक मतदान करत नाही, त्या बारामतीच्या बाबतीत, बारामतीच्या नेत्यांच्या बाबतीत, अजित पवारांच्या बाबतीत बोलण्याचा अधिकारच नाही. भाजपवाले बोलू शकत नाही. असेच काही लोकांना त्यांनी नेमलेलं आहे. उलटसुलट बोलत राहायचं. आमचं म्हणणं आहे की अजितदादासारखा नेता या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या तोडीचा कोणी नाही. प्रश्नाची जाणीव, निर्णय घेण्याची क्षमता, तात्काळ निर्णय करणे असा एखादा नेता असेल, काही कोणी किती बोलत असेल तर त्याच्यातून काही फरक पडत नाही. भाई, काही लक्षवेधी राखून ठेवण्याची मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली होती, त्याच्यात नाना पटोलेंनी स्वतःची मागणी केली आणि त्या लक्ष राखून ठेवल्या. तरी नाना पटोले महाविकास आघाडीच्या अडचणीमध्ये असतात. आणि असा एखादा समाधान लक्षवेधीवर होत नसेल, आणखीन काही त्यांना अपेक्षित असेल की बाबा आणखीन सविस्तर काहीतरी माहिती मिळाली पाहिजे, तर सत्ताधारी असेल, विरोधक असेल, त्या पद्धतीचं मागण्या करताय. लक्षवेधी राखून ठेवण्यात आल्यानंतर आणखीन मंत्री माहिती घेऊन पुन्हा ते ठेवत आहे.
एखादी लक्षवेधी राखून ठेवण्यात आली तर मग सत्ताधारीचे लोक मंत्र्यांना अडचणीत आणतात असा विषय नाही. तो वीज खात्याचा विषय म्हणजे ग्रामीण भागातले शेतकरी असतील, ग्रामीण भागात राहणारे लोक असतील, त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहे. निश्चित रूपाने त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी पटोले साहेबांनी ही भूमिका स्वीकारली. भाई भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट केलं होतं की आता वीर माता जिजाबाई भोसले मुद्द्यांचं नाव बदलून हजरत पीर करणार का, त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होते अशा स्वरूपाची आक्रमक भूमिका शिवसेनेच्या अनेक ठिकाणी नितेश राणे यांनी ट्विट केलं होतं. त्यामध्ये त्यांनी असं ट्विटमध्ये म्हटलेलं आहे की तमाम हिंदूंच्या मासाया जिजामाता भोसले त्यांच्या नावाने असलेले वीर जिजामाता भोजनाचे नाव नातेवाईक बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशिला लावून कुठली? हजरत पीर बाबा अशी कोनशिला लावून बदलले आहे. आता सत्तेच्या लाचारीसाठी माननीय बाळासाहेबांच्या शिवसेनेचं नाव बदलणार का असं ट्विट केलं होतं. त्यावर शिवसेना आक्रमक आहे, अनेक ठिकाणी ती गुन्हे दाखल करतात. धार्मिक तेढ असं आहे की भाजपची लोक त्यांचे बेजबाबदार नेते या राज्यामध्ये धार्मिक तीर निर्माण करण्याचं काम करत आहे. आता उत्तर प्रदेशमध्ये काही टेनी आहे, महाराष्ट्रातले पण टेनी कुडूक कुडूक करत राहत आहे. पण निश्चित रूपाने या टेन्यांना कितीही त्यांनी स्वप्न पाहिलं, बांग दिली तर सकाळ होत नाही, सकाळ वेळेवर होते. या टेन्यांना कळलं पाहिजे. मंत्र्यांना धमकी येण्याचं सत्र अजूनही सुरू आहे. तुम्हाला काही दिवसांपूर्वी धमकीचे फोन आले होते, पत्र आले होते, आता आदित्य ठाकरेंना देखील धमकी येतात. हे म्हणजे ज्या पद्धतीने मंत्र्यांना पत्र लिहिण्याचं कामकाज सुरू आहे, पोस्ट करून पत्र पाठवत आहे, आमचं म्हणणं आहे याच्यात तपास झाल्यानंतर याच्या मागे कुठली संघटना आहे, याच्या मागे ज्या पद्धतीने पुण्यामध्ये हत्या करण्यात आली समाजसेवकाची, कोल्हापूरमध्ये हत्या करण्यात आली, या सगळ्या हत्याचं मागे जी संघटना होती ते कुठे सक्रिय झालेली आहे. काही दाभोलकरची हत्या असेल, पानसरे साहेबांची हत्या असेल, याच प्रकारे काही संघटन लोकांना त्यांचे विचार पटत नाहीत, त्यांना संपवण्याचा डाव करत राहत आहे. आजच्या घडीला ते लोक महाराष्ट्रामध्ये हतबल झालेले, वारंवार या प्रकारे पत्र येत राहत आहे. गृह खातं त्याला गंभीरतेने पाहिल आणि हे पत्र पाठवण्याच्या मागे तीच संघटना आहे काय त्याचा तपास झाला पाहिजे. भाई हिंदी में जानना चाहेंगे कि चुनाव बदलने को लेकर बीजेपी सवाल उठ रही है और ये कह रही है कि कहीं ना कहीं सरकार डर रही है, इसकी वजह से उसकी पद्धति नहीं है. विधानसभा के नियमों को बदलने का अधिकार विधानसभा के बहुमत से पारित किए जाने वाले प्रस्ताव में होता है. 57 के तहत नियम बदले गए. 10 दिन के ऑब्जेक्शन की मर्यादा 1 दिन की गई, कारण 5 दिन की विधानसभा है. महीना 1.5 महीना होता है, तब 10 दिन जो भी ऑब्जेक्शन है वो कॉल किए जाते हैं और पारदर्शक तरीके से जब पार्लियामेंट में अध्यक्ष चुना जाता है, ऊपर की सभा में, राज्यसभा में 60 साल पुराने नियम से ही चुनाव हो, हमें लगता है ये उचित नहीं. सरकार डर नहीं रही है. अगर विपक्ष में हिम्मत है तो अविश्वास प्रस्ताव लाएं. जो पहले दिन हमारा आंकड़ा था उससे ज़्यादा आज आंकड़ा है. उनका साथ कितने लोगों ने छोड़ा है उन्हें पता चलेगा. राष्ट्रीय की जमीनों को लेकर आपने सवाल उठाया था, उसी तरह के सवाल सामने में उठाया गया कि अयोध्या की जमीनें बेची गई है राम नाम के नाम पे, वहाँ के मेयर के नामों पे जमीन कैसे करोड़ों में पाकिस्तान. राम नाम की लूट पूरे देश में भारतीय जनता पार्टी कर रही है. राम के नाम पे वोट मांगना, राम के नाम पे चंदा जमा करना और राम के नाम पर जो ज़मीनें देश में मंदिरों की हैं, महाराष्ट्र में राम मंदिर की ज़मीन बीजेपी नेताओं ने हड़पी, विट्ठल मंदिर की ज़मीन हड़पी, खंडोबा मंदिर की ज़मीन हड़पी, लगभग 315 एकड़ ज़मीन है. और उसी तरह का मामला अयोध्या में सामने आ गया है. वहाँ के मेयर, वहाँ के विधायक, वहाँ पे न्यास समिति के सदस्य, वहाँ के पुलिस अधिकारी, रेवेन्यू डिपार्टमेंट के अधिकारी बड़े पैमाने पे ज़मीन खरीदकर बड़े पैमाने पे पैसा कमाने का काम कर रहे हैं. ये सारा मामला उजागर हो रहा है. हमें लगता है बीजेपी का राम नाम की लूट का खेल अब जनता के सामने आने लगा है. पूर्व अल्पसंख्यक मंत्री नसीम खान ने पत्र लिखकर 5% रिजर्वेशन की मांग की मुस्लिम आप किस तरह देखते हैं कि मुस्लिम जमीन डिमांड कर रहे हैं. महाराष्ट्र में
आघाड़ी की सरकार ने 5% आरक्षण देने का निर्णय लिया था। पिछली सरकार में वो विधेयक लैप्स हो गया और उसके बाद विधेयक नहीं लाया गया। साथ ही साथ में मराठा आरक्षण का विधेयक लाया गया, जिसे हाई कोर्ट ने हरी झंडी दी और सुप्रीम कोर्ट ने उसे रोक दिया। कुल मिला के इंदिरा जयसिंह के मामले में जो 9 बेंच का सुप्रीम कोर्ट का जजमेंट है कि 50% की मर्यादा के आगे आरक्षण नहीं दिया जा सकता, जिसके कारण जो मराठा समाज का आरक्षण है वो भी खटाई में है। और हम चाहते हैं कि मुसलमानों को 5% आरक्षण दिया जाए, लेकिन जो सुप्रीम कोर्ट के 9 बेंच के आदेश हैं, जिसे 50% की मर्यादा है, जिसके कारण आगे कोई निर्णय नहीं हो सकता, हम कोशिश कर रहे हैं कि पार्लियामेंट में संविधान में संशोधन किया जाए और 50% की मर्यादा उसे शिथिल किया जाए, राज्यों को अधिकार दिया जाए। जिस दिन वो अधिकार मिलेगा, मर्यादा हटाई जाएगी। हम 5% आरक्षण को लेके कटिबद्ध हैं। सर, कोरोनाच्या काळामध्ये राज्यसेवा परीक्षेसाठी वयोमर्यादा शिथिल केल्याचा शब्द राज्य सरकारने फिरवला असं समजते। वयाची अट शिथिल झाल्याचा लाभ मिळणाऱ्या परीक्षा विद्यार्थ्यांना वगळून इतरांना हॉल तिकीट पाठवण्यात आल्याची माहिती मिळते। त्या बाबतीत माझ्याकडे माहिती नाही, भरणे साहेबांना सांगतो, ते माहिती देतील। काल तुम्ही एक कंसर टाकला विधानसभेमध्ये, त्यानंतर प्रवीण दरेकरांवर, त्यानंतर आता आम आदमी पक्षाने देखील त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला सुरुवात केलेली आहे। नाही, प्रवीण दरेकर साहेब हे सत्तेवर खोटं सांगताय हे स्पष्ट आहे। 2016साठी जेव्हा विधान परिषदेवर त्यांची निवडणूक होत होती, त्यांनी शपथपत्रावर माहिती दिली होती की त्यांच्याकडे जवळपास 4 कोटीपेक्षा जास्त मालमत्ता आहे। त्यांनी 2014ला 7,80,000 वार्षिक उत्पन्न दाखवलं, 9 लाखपेक्षा जास्त उत्पन्न स्वतःचं दाखवलेलं आहे। त्याचबरोबर एखादा नेता सत्तेवर खोटा बोलत असेल, दुसऱ्या ठिकाणी तो स्वतःला मोलमजुरी करणारा मजूर त्या अंतर्गत मुंबई बँकेची निवडणूक लढत असतील तर त्याच्या बाबतीत त्यांना नोटीस गेलेली आहे, त्यांनी वेळ मागून घेतलेलं आहे। म्हणजे कुठेतरी सत्तेवर ते खोटा बोलत आहे। आणि विधान परिषदेमध्ये मी अध्यक्षांना सांगितलं आहे, आमच्या तुम्ही मार्गदर्शन करा। एखादा व्यक्ती सत्तेवर खोटा बोलत असेल, त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा हे प्रश्न आम्ही निर्माण केलेला आहे। सहकार खात्याला सभापती महोदयांनी आदेश दिलेला आहे की जे तुम्ही त्यांना नोटीस पाठवलेलं आहे त्याचा सविस्तर अहवाल पटलावर ठेवा, असा आदेश सभापती महोदयांनी दिलेला आहे। सर, या अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षपद लाभणार का आणि तो काँग्रेसचाच असेल? निश्चित रूपाने आघाडी जेव्हा महाविकास आघाडीच्या सरकारची निर्मिती झाली तेव्हा नाना पटोले साहेबांना अध्यक्षपदची जबाबदारी सोपवण्यात आली होती। त्यांनी राजीनामा दिल्यानंतर तो पद रिक्त आहे। कोविड असताना बरेच दिवस तो पद रिक्त राहिलेला आहे। आता जास्त दिवस पद रिक्त ठेवणं हे योग्य नाही। आता नाव काँग्रेसच्या माध्यमातून समोर येईल आणि त्यांना अध्यक्षपदाची निवडणूक जे होईल त्यांचे उमेदवार हे प्रक्रिया पार पाडतील आणि तेच अध्यक्ष होतील। सर, मुख्यमंत्री को लेकर के अभी भी सस्पेंस बना हुआ है, क्या मुख्यमंत्री आज के सेशंस में शामिल होंगे? आज के सेशन में जहाँ आवश्यकता है वहाँ मुख्यमंत्री सरकारी काम कर रहे हैं। ऐसी कोई नियम नहीं कि कोई मुख्यमंत्री सदन में हाजिर रहे। मंत्रियों की जिम्मेदारी होती है, मंत्री काम करते हैं। मुख्यमंत्री की जिम्मेदारी वो अपनी निभा रहे हैं, सदन में वे आएंगे। लेकिन जिस तरह से उनके स्वास्थ्य को लेके भारतीय जनता पार्टी के नेता सवाल खड़ा कर रहे हैं, हमें लगता है इससे ओछी राजनीति नहीं हो सकती। किसी की भी स्वास्थ्य बिगड़ते रहता है, ऑपरेशन होते रहते हैं, डॉक्टर के सलाह पे आराम नेता करते रहते हैं, लेकिन इसका मतलब ये नहीं कि वो काम नहीं कर रहे हैं। हमें लगता है उनके स्वास्थ्य को लेके जिस तरह बीजेपी के लोग टिप्पणी कर रहे हैं, हमें लगता है वो मर्यादा के पलीकडे है। सर, बीजेपी बार बार इस बात पर जोर दे रही है कि अगर मुख्यमंत्री नहीं आ सकते तो कम से कम ठाकरे परिवार का कोई व्यक्ति चार्ज ले ले, क्या कहेंगे? ठीक है, ये अभद्र तरह की टिप्पणी। मुख्यमंत्री अपनी जवाबदारी निभा रहे हैं। उनकी बीमारी पर जिस तरह से सवाल उठाए जा रहे हैं, आराम का सलाह दिया गया और जिस तरह से बीजेपी हरकत कर रही है, महाराष्ट्र की जनता देख रही है और जनता बीजेपी के लोगों को सबक सिखाएगी।
DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.